सांगलीमध्ये कृष्णा नदीनं इशारा पातळी आता गाठली आहे। सांगलीत कृष्णा नदीनं आता जी पातळी आहे ती 40 फुटावर येऊन पोहोचल्याचं सध्या समजतंय। कोयना आणि चांदोली धरणाच्या विसर्गात सुद्धा मोठी वाढ झाली आहे। कोयना धरणातून 42,000 क्युसेक्सनं सध्या विसर्ग होणार आहे। चांदोली धरणातूनही 16,000 क्युसेक्सनं विसर्ग सुरू असल्याचं सध्या पाहायला मिळतंय। सांगलीमध्ये सुद्धा पावसाची संततधार सुरू आहे। पूरसदृश परिस्थिती सुद्धा पाहायला मिळते। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील सध्या आपल्यासोबत आहेत। स्वप्नील, आपण पाहतोय सांगलीमधल्या कृष्णा नदीनं सध्या इशारा पातळी गाठलेली आहे। सध्याची परिस्थिती काय सांगते सांगलीमधली नेमकी? जर आपण पाहिलं तर चांदोली आणि कोयना या दोन धरणातून मोठा पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे आता सांगलीतील हरिपूर या ठिकाणी मी आहे आणि या हरिपूर ठिकाणी मोठा पूरस्थिती निर्माण झालेली आहे। सांगलीतील हरिपूर या ठिकाणी कृष्णा आणि वारणा या दोन नद्यांचा संगम होतो। कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे मोठ्या प्रमाणात कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे। तसेच चांदोली धरणातून देखील विसर्ग सुरू असल्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे। त्यामुळे वारणाकाठचे अनेक गावे आता पाण्याखाली गेलेले आहेत। अनेक गावांना याचा फटका देखील बसलेला आहे। सुमारे 2000 कुटुंबांचं स्थलांतर देखील आता जिल्ह्यातील करण्यात आलेलं आहे। सध्या आपण ही जी दृश्य पाहतो ही आता सांगली जवळ असणाऱ्या हरिपूर येथील आहेत। जी उजव्या बाजूने जी वाहती नदी आहे ती कृष्णा आहे आणि डाव्या बाजूची नदी आहे ती वारणा आहे। या दोन नद्यांचा या हरिपूर या ठिकाणी संगम होतो आणि येथूनच ही नदी कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करते व तिथून ती आलमट्टीकडे वाहते। त्यामुळे कृष्णा आणि वारणा या दोन्ही नद्यांच्या पुरामुळे आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झालेली आहे। संभाव्य पूरस्थितीचा आढावा घेऊन आता जिल्हा प्रशासन देखील अलर्ट मोडवर आले आहे। त्यामुळे भारतीय लष्कराला देखील या ठिकाणी आता पाचारण करण्यात आलेलं आहे। 100 जणांची भारतीय लष्कराची तुकडी आता सांगलीमध्ये दाखल झाली आहे आणि वारणा काठावर ज्या ठिकाणी पुराचा धोका आता सांगलीमध्ये वाढल्याचं पाहायला मिळतंय। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।